मंडळी, मराठी मनोरंजन सृष्टीतील ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेत्री मधु कांबीकर या गेले 10 वर्षापासून मराठी मनोरंजन सृष्टीपासून दूर आहेत. आपल्या अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रीला गंभीर आजाराचा सामना करावा लागतोय. त्यामुळेच त्या जवळपास 10 वर्षापासून या मनोरंजन सृष्टीपासून दूर आहेत. त्याचं मोठं कारण समोर आलं आहे. तर पुण्याची मराठी रंगभूमी आणि गोपीनाथ सावरकर प्रतिष्ठान यांनी नोव्हेंबर 2016 रोजी मुंबईच्या माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे आयोजित केलेल्या लावण्य संगीत या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर या नृत्य सादर करत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. तरी त्यांनी त्याची तमा न बाळगता कार्यक्रमात भैरवीचे सादरीकरण केले. त्यानंतर मेकअप रूममध्ये गेल्यानंतर त्यांना पक्षपाताचा सौम्य झटका आला आणि त्यांचा उजवा हात बधीर झाला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे त्यांनी तब्बल 12 वर्षानंतर हे नृत्य सादर केलं होतं. 12 वर्षापूर्वीच त्यांची नृत्यामुळे प्रकृती अस्वस्थ झाली होती आणि त्यानंतर त्याने नृत्य न करण्याचा निर्णय देखील घेतला होता. आता याच कार्यक्रमादरम्यान त्या आजारी पडल्या आणि आता त्यांची प्रकृती खूपच खालावली असून त्या सध्या अंथरुणाला खिळून आहेत. आजवर त्यांनी बऱ्याचशा मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. 2001 आणि 2002 साली प्रदर्शित झालेल्या आई कुलस्वामिनी तुळजाभवानी व संघर्ष जीवनाचा या चित्रपटातील भूमिकांसाठीही त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दिला होता. तर 2005 आणि 2006 साली आलेल्या राजा पंढरीचा व सवाल माझ्या प्रेमाचा संत गाडगे महाराज ती या चित्रपटासाठी नामांकने देखील मिळाली होती. अभिनेत्रीने दादा कोंडके यांच्या सोबत देखील काम केले. योच नवरा पाहिजे, मला घेऊन चला, येऊ का घरात अशा चित्रपटांना भरघोस यश मिळालं. यासोबतच त्यांनी बिनकामाचा नवरा, मुंबईचा डबेवाला, रणरागिणी, पैज लग्नाची अशी असावी सासू, झपाटलेल्या अशा अनेक चित्रपटात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मनोरंजन सृष्टीतील त्यांच्या भरीव योगदानाबद्दल 2018 साली जी चित्र गौरवचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यावेळी मधु कांबीकर यांची सून शीतल जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता. यावेळी शीतल जाधव यांनी आपल्याला अशी सासू मिळाली हे माझं भाग्य असल्याचं सांगितलं होतं. अभिनेत्रीची पूर्ण काळजी त्यांचा मुलगा आणि सून घेत असल्याचं समजते. मधु कांबीकर या आजारपणामुळे मुलगा प्रीतम आणि सून शीतल यांच्या बोलण्याला कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नाही किंवा हालचाली करत नाही. परंतु त्यांचे चित्रपट एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू यासारखे चित्रपट घरात जेव्हा टीव्हीवर लावले जातात तेव्हा मधु यांच्या चेहऱ्यावर कधी हसू तर कधी डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. तर अभिनेत्री मधु कांबीकर यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.